मराठवाड्यातील वेगवेगळ्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेल्या जमिनीची कागदपत्र, पासबुक आणि इतर साहित्य आढळून आलंय। जमिनींचे हे व्यवहार मराठवाड्यातील पवनचक्क्यांच्या संदर्भातले आहेत। त्याबरोबरच घायवळच्या घरामधून पोलिसांना अनेक जिवंत काडतुसं सापडल्यानंतर घायवळवरती त्या बदल्यात आणखी एक गुन्हा आता पोलिसांनी नोंद केलाय। तर दरम्यान निलेश घायवळच्या पासपोर्टसाठी ज्या पोलीस अधिकाऱ्यांना शिफारस केली त्याची चौकशी व्हावी अशी मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे। गुन्हेगारी वाढत असताना पोलीस काही कारवाई का करत नाहीत असा सवाल देखील धंगेकरांनी विचारलाय। आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्या सोबत आहेत। सगळी सुविधा जर त्याच्या दारात येऊन पडत असेल शासकीय, तर ह्याच्या मागे कोणाला तरी हातही वस्तुस्थिती लपून राहिलेली नाही। निलेश घायवळला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी पासपोर्टची शिफारस केली त्याची एक तर चौकशी झाली पाहिजे आणि त्याची चौकशी झाल्यानंतर त्याला कोणी कोणी प्रेशर दिलं, कोणी कोणी त्याला हस्तक्षेप केला ह्याची माहिती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळेल। निलेश घायवळच्या ज्या गुन्हेगारी आज पुण्यामध्ये चालली आणि विविध भागामध्ये चालली हे काही नवीन नाही। चंद्रकांत पाटील कोल्हापूरहून आल्यानंतर हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर होतं आणि जर त्यांच्या ऑफिसमधनंच गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी यंत्रणा जर असेल तर ही गुन्हेगारी संपणार नाही। हे पूर्णपणे पाप हे चंद्रकांत दादांचं आहे आणि याच्यामध्ये किती काय ते महाराष्ट्राच्या सगळ्या राजकारणावर लक्ष ठेवत असतात, पण पायाखाली जर तुमच्या गुन्हेगारी वाढत असेल तर तिथं का लक्ष ठेवत नाही हा साधा प्रश्न माझ्यासारख्याला पडलेला, मला ना अख्ख्या पुणेकरांना पडलेला आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।